तर नायर रुग्णालयाबाहेर पायल तडवीच्या कुटुंबियांकडून आपण पाहिलं कालपासून या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलंय। पायलला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या 3 महिला डॉक्टरांना जन्मठेपेची शिक्षा द्या, नायर रुग्णालयाची मान्यता रद्द करा अशी पायलच्या कुटुंबियांची मागणी आहे। तर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली असून त्यांनी तडवी कुटुंबियांची भेट घेतली आणि या प्रकरणी सरकारकडून कायदेशीर कारवाई करण्याचं देखील त्यांनी काल आश्वासन दिलं। येत्या 17 जून पासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। 3 आठवडे कामकाज चालणार आहे, तर 21 आणि 24 जूनला अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे। काँग्रेस पक्षाध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झाली। राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असल्यानं त्यांच्या जागी आता नवीन काँग्रेस अध्यक्ष कोण असेल यासाठी अनेक नावं घेतली जात आहेत। त्यामध्ये आता पृथ्वीराज चव्हाणांचंही नाव पुढे आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर विखे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी स्पष्ट केले। विखेंच्या अनुभवाचा भाजपला फायदा होईल असं देखील महाजन म्हणाले। राधाकृष्ण विखे पाटलांनी गिरीश महाजनांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन काल भेट घेतली। अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर इथे सुजय विखेंच्या अभिनंदनाचे बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडून टाकलेत। या घटनेनंतर संगमनेरमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभेतही आपला पराभव होणार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आताच मान्य केल्याचं दिसतंय, कारण आम्ही कमीत कमी आमदार पक्ष सोडून जातील याकडे लक्ष ठेवून आहोत असं अजब विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय। दरम्यान अजूनही आघाडीचे नेते पराभूत मानसिकतेत असल्याचंच दिसतंय। मुंबईमध्ये आघाडीची बैठक पार पडली। यावेळी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या आउटगोईंगवर चर्चा झाली, तसंच दुष्काळाचा मुद्दा देखील बैठकीच्या अग्रस्थानी होता अशी माहिती मिळते आहे। राज्यातला भीषण दुष्काळ आणि लोकसभेतला पराभव यावर या आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याबाबत तशी माहिती दिली आहे। जनतेने दिलेला पराभव आम्ही स्वीकारला, पण पराभवाला विजयात बदलण्याची धमक आमच्यात आहे। आम्ही लढवई आहोत अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली आहे। तर मावळमध्ये पार्थ पवार यांच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे। जनतेनं या निवडणुकीत दिलेला कौल स्वीकारल्याचं अजित पवार म्हणाले। तसंच आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे असंही अजितदादा म्हणाले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पराभूत उमेदवार राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली आहे। येत्या पावसाळी अधिवेशनानंतर आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। काँग्रेसनं माझी कामं केली नाहीत, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र माझी कामं केली आहेत आणि त्याचमुळे आपण भाजपत जाणार असल्याचं कोळंबकरांनी म्हटलंय। ज्या जिल्ह्यात MIMच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचं काम केलं त्यांना पदावरून कमी करण्यात येईल असं नूतन खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलंय। बारामती बिल्डर असोसिएशनच्या वतीनं वन्यजीव प्राण्यांसाठी फॉरेस्टच्या वन विभागात बनवण्यात आलेल्या पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलाय। उंडवडी सुपे खराळवाडी इथल्या वन विभागात पाणी उपलब्ध केल्यानं या प्राण्यांची तहान भागणार आहे। बारामती जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न चांगलाच पेटलाय। जिल्हा परिषदेच्या मासिक बैठकीत जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार आणि गटविकास अधिकारी यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली, ज्यामध्ये भुयार यांनी बोपटेंना पाण्याची बॉटल फेकून मारल्यानं वातावरण आणखीनच तापलं होतं। लातूर शहरात रात्री अचानक मनपाच्या कोंडावड्याला भीषण आग लागली होती। आगीमध्ये मनपाचं लाखोंचं भंगार साहित्य जळून खाक झालंय। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या कोंडावड्यात मनपानं जप्त केलेलं भंगार साहित्य जमा केलं जायचं। गेवराई तालुक्यातील पाडळ सिंगीजवळ टोलनाका परिसरात स्त्री जातीचं अर्भक रस्त्याच्या कडेला टाकल्याचं आढळून आलंय। हा प्रकार समजल्यावर नागरिकांनी त्वरित पोलिसांना संपर्क साधला असता या चिमुकलीला जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आलंय। वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील दौलतपूर इथे या ठिकाणी गोठ्याला आग लागल्यानं 12 बकऱ्यांचा होरपळून त्यामध्ये मृत्यू झालाय, तर 3 बकऱ्या जखमी झाल्यात। या घटनेत शेतकऱ्यांचं शेती साहित्यही जळून खाक झालंय। बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये दुचाकी चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय। भर दिवसा वाहनांची चोरी होत असल्याचं समोर आलंय। पंचवटी परिसरातील
इंद्रकुंड या भागातून दुचाकीची चोरी झाली आहे। हृदयरोगावर रोबोट तंत्रज्ञानाद्वारे उपचार आणि तेही महाराष्ट्रात। खरं तर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र हे शक्य करून दाखवलंय नाशिकचे हृदयरोगतज्ञ मनोज चोपडा यांनी। भारतातील हा दुसराच रोबोट असल्याचा दावा डॉक्टरांकडून केला जातोय। मावळ मतदारसंघातून 2 लाखांहून अधिक मतांनी निवडून आल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांचा देहुरोडकरांच्या वतीनं प्रथमच भव्य नागरिक सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात कार्यकर्त्यांकडून श्रीरंग बारणे यांची वजन काट्यावर या ठिकाणी लाडूने तुला करण्यात आली। गारडी इथल्या विद्या मंदिर प्रशालेतील 9वीतील विद्यार्थ्याचे पेपर चोरीला गेल्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्यात येत होती आणि यावेळी एका सहशिक्षकानं परीक्षा हॉलमध्ये गोंधळ घालून मुख्याध्यापक शिक्षकांना मारहाण करून परीक्षा बंद पाडली। या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वाराणसीहून मुंबईकडे जाणाऱ्या काशी एक्सप्रेसमध्ये अज्ञात महिलेनं आपल्या बाळाला बेवारस सोडून दिलंय। स्लीपर कोचमध्ये हे बाळ बेवारस स्थितीत प्रवाशांना आढळून आलं। पोलिसांनी संपूर्ण गाडीत या बाळाच्या आईचा शोध घेतला, मात्र कुठेही ती महिला आढळून न आल्यानं अखेर रेल्वे पोलिसांनी या बाळाला आपल्या स्वाधीन घेऊन जळगाव इथल्या बालसुधार गृहात या बाळाला पाठवलंय। जळगावमध्ये मद्यपी तरुणानं 4 वर्षांच्या बालकाच्या छातीत लाथ मारल्यानं त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली आहे। महेश अशोक जाधव असं मृत्यू झालेल्या बालकाचं नाव आहे। या प्रकरणी MIDC पोलीस स्टेशनला कैलास अशोक माळी यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चिपळूणमधील चिंचनाका परिसराजवळ असलेल्या SBI बँकेच्या शेजारील ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली। ट्रान्सफॉर्मर लावलेल्या ठिकाणी असलेल्या प्रचंड कचऱ्यामुळे आगीचा मोठा भडका झाला। आगीची घटना समजताच चिपळूण परिषदेचे अग्निशमन दल तत्काळ या घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। उजनी धरणाची पाणी पातळी खालावली असल्याने उजनीचं पात्र मोकळं झालंय। शेतकरी उजनीच्या भीमा पात्रात मोठमोठ्या चारा खोदून या ठिकाणी पाणी शेतीला पुरवण्याचा प्रयत्न करतायत। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यातील पळसदेव इथल्या पात्राची पाहणी केली, तर उजनीच्या पाणी नियोजनाबद्दल तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे। लातूर जिल्ह्यात स्वच्छतेच्या नावानं 3-13 वाजलेलं बघायला मिळतंय। मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात सर्वाधिक गुटखा, मावा, खर्रा, पान सुपारी आणि तंबाखू ही लातूर जिल्ह्यातले लोक खात असल्याचं समोर आलंय। रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी अथवा कार्यालयीन जागेत देखील पान मसाला गुटखा खाऊन भिंती आणि रस्ते लाल करणाऱ्यांची संख्या देखील लातूरमध्ये अधिक असल्याचं निदर्शनास आलंय। गडचिरोली जिल्ह्यात सिरोंच्या बसस्थानकाच्या आवारात घाणीचं अक्षरशः साम्राज्य बसलंय। ठिकठिकाणी पान आणि खर्रा खाऊन थुंकल्यानं भिंती लाल झाल्यात। बसस्थानकात झालेल्या घाणीमुळे नागरिक त्रस्त झालेत। उस्मानाबाद शहरात गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांनी स्वच्छता अभियानाला हरताळ फासलाय। चौक, रस्ता आणि असा कुठलाही परिसर शोधून सापडत नाही की ज्या ठिकाणी लोकांनी गुटखा खाऊन घाण केली नसेल। त्यामुळे कितीही स्वच्छता अभियान राबवलं तरी त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाहीये। दारूबंदी असलेल्या चंद्रपूरमध्ये पडोली परिसरात 28,28,000 रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय। या प्रकरणातील आरोपी यलप्पा मंजलवारला अटक करण्यात आली आहे। पडोली इथल्या एका कोळसा ठेवण्यात आलेल्या फ्लॅटमध्ये अवैध दारू साठा असल्याची माहिती मिळाली आणि माहितीच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। राज्यात गुटखा बंदी असताना वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार इथे धाड टाकली, तर केलेल्या कारवाईत 2,46,000 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे। उन्हाळी सुट्टीसाठी कोकणात दाखल झालेल्या लाखो पर्यटकांचा आणि चाकरमान्यांचा परतीचा प्रवास आता सुरू झालाय। कोकण रेल्वेला तुफान गर्दी निर्माण झाली असून कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या तब्बल 1 ते 3 तास उशिराने धावत आहेत। बारामती रोडवर कोराळ येथे झालेल्या अपघातात मोटरसायकल आणि कार यांची समोरासमोर धडक झाली। या धडकेत नातेपुते इथल्या दत्तात्रय वाघ, मंदाबाई वाघ या पती पत्नींचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पाणी टंचाईवर मात करत परळी नगरपालिकेनं प्रत्येक वॉर्डमध्ये पाणी वाटपासाठी तब्बल 28 टँकर सुरू केलेत, पण त्यातही नगरसेवकांच्या मनमानी कारभारामुळे आता सुद्धा काही नागरिकांना कधीच पाणी दिलं जात नाहीये। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी नळाचं कनेक्शन घेतलं, पण त्या कनेक्शनला देखील अचानक नळाचं पाणी येणं बंद झाल्यामुळे नागरिक उपोषणाला बसलेत। मनमाडमध्ये रोड कन्स्ट्रक्शन कंपनीच्या आवारात उभा असलेल्या डिझेल टँकरमध्ये आग लागून कुंदन सानप या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना नांदगावजवळ घडली आहे। आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये।
चालत्या गाडीत चढताना पाय घसरून पडलेल्या 65 वर्षीय वृद्धाची रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानानं प्राण वाचवले असून ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। देवजीभाई पटेल असे या वृद्धाचं नाव असून ते पुरी गांधीधाम एक्सप्रेसनं प्रवास करत होते। राज्यात पहिल्यांदा शेळ्या आणि मेंढ्यांसाठीचा चारा छावणी सुरू करण्यात येणार आहे। जनावरांसह स्थानिकांनाही या ठिकाणी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पुण्यामध्ये चक्क डुकरांनी मोर्चा काढला। डुकरांच्या त्रासानं वैतागलेल्या हडपसरमधल्या मोहम्मदवाडी भागातल्या त्रस्त नागरिक आणि शिवसेनेनं महापालिकेत डुकरांची पिल्लं सोडली, त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली। नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं बाजी मारली। राष्ट्रवादीकडून दिघा इथे नगरसेवक नवीन गवते तर सेनेकडून ज्ञानेश्वर सुतार यांनी उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केला होता आणि या निवडणुकीत नवीन गवते यांना 9 तर ज्ञानेश्वर सुतार यांना 7 मतं मिळाली आहेत। 7वा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी उल्हासनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केलं। यावेळी मोठ्या प्रमाणात कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते। धारावी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लागावा यासाठी प्रयत्नशील असलेल्या राज्य शासनानं आता या प्रकल्पात फंजिबल चटई क्षेत्रफळही मोफत देण्याचं ठरवलंय। 28,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी जागतिक स्तरावरील निविदा प्रक्रियेत 2च निविदा दाखल झाल्या आहेत। त्याबाबत अद्याप शासनानं निर्णय घेतलेला नाहीये। राज्यासह देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या भागातील नागरिकांना कृषी पंपाच्या वीज बिलात सूट देण्यात येणार आहे, तसंच जमीन महसुलात सूट दिली जाणार आहे असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि मुंबई पुणे हायपरलूप प्रकल्पांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 15 ते 31 जुलै दरम्यान भूमिपूजन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले आणि त्यामुळे तातडीनं कामं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात आता नव्यानं दाखल होणाऱ्या 400 सीएनजी बसच्या देखभाल दुरुस्तीचं काम खासगी कंपन्यांकडे देण्याचा विचार सुरू आहे। तांत्रिक बिघाड त्यामुळे दररोज सुमारे 5,000 फेऱ्या रद्द होत आहेत, त्यामुळे पीएमपीएचा प्रस्ताव या ठिकाणी मांडण्यात आला आहे। राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। राज्यामध्ये जिथे कमी पाऊस पडला अशा ठिकाणी क्लाउड सीडिंगसाठी प्रयत्न केला जाणार आहे। भारतातलं सर्वात कमी वजनाचं एरो मॉडेल विमान संशोधक डॉक्टर राजेश जोशी यांनी तयार केलंय। कमी वजनाचं प्लास्टिक आणि बालसा या अत्यंत हलक्या लाकडापासून त्यांनी हे मॉडेल तयार केलंय। रबराच्या सहाय्यानं एरो मॉडेल या ठिकाणी तयार करण्यात आलंय। उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात विषारी दारू प्राशन केल्यानं आतापर्यंत 13 जण मृत्युमुखी पडले असून अन्य 40 जण अत्यवस्थ आहेत। या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले असून यामागे राजकीय कट आहे का यासह सर्व बाबींच्या अनुषंगानं चौकशी करण्यास सांगण्यात आलं आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची ज्येष्ठ नेत्यांकडून मंगळवारी दिवसभर मनधरणी केली जात होती। गांधी घराण्याच्या बाहेरील व्यक्तीला पक्ष नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याचा प्रस्ताव राहुल गांधींनी दिला आहे। पक्षाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याच्या निर्णयावर राहुल गांधी ठाम असल्यानं काँग्रेसमधील अनागोंदी वाढू लागली आहे। काँग्रेस पक्षाला सध्याच्या दुरवस्थेतून बाहेर काढण्यासाठी राहुल गांधी हेच योग्य आणि सक्षम व्यक्ती आहेत असं मत काँग्रेस नेते शशी थरूर यांनी व्यक्त केलंय। काँग्रेस पक्ष अजूनही जिवंत आहे आणि तो पुन्हा मुसंडी मारून वर येईल, त्यामुळे आताच त्याचा मृत्यूलेख लिहिणं चुकीचं ठरेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला हजर राहणार आहेत। लोकसभा निवडणूक जशी जाहीर झाली होती तेव्हापासून आणि खास करून शेवटच्या टप्प्यामध्ये ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या होत्या। तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांच्याशी चर्चा करण्याची अमेरिकेचे राजदूत टेरी ब्रॅनस्टँड यांची मागणी चीननं फेटाळून लावली आहे। तिबेट आणि चीनच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये परदेशी हस्तक्षेपाला आमचा ठाम विरोध असल्याचं चीननं स्पष्ट केलं आहे। पाकिस्तानातील गुरुद्वारा दरबार नानक साहिब आणि भारतातील डेरा बाबा नानक या शीख धर्मस्थळांना जोडणाऱ्या कर्तारपूर मार्गिकेबाबत दोन्ही देशांच्या तंत्रज्ञांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद झालेत। रावी नदीच्या पूर पठारावर पूल बांधण्याच्या मुद्द्याचा त्यामध्ये समावेश आहे आणि त्यामुळे कर्तारपूर मार्गिका प्रकल्पात अडथळे निर्माण झालेत। पाकिस्तानातील सिंध प्रांतात 600 जणांना HIV विषाणूची बाधा झाली असून हा प्रसार वाढतच चाललाय, त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेची मदत मागवण्यात आली आहे। आतापर्यंत सिंध प्रांतातील लारखाना जिल्ह्यातील
रातोडेरा जिल्ह्यात 21,375 जणांची HIV चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये 681 जणांना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची काल जयंती होती आणि त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आणि इतिहास पुढील पिढीला माहीत व्हावा म्हणून गोवा मंत्रालयात त्यांच्या भव्य तैलचित्राचं अनावरण मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सावरकर यांना आदरांजली वाहिली। गोव्यामध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांचा शपथविधी विधानसभेत पार पडला। हंगामी सभापती मायकल लोबो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात दयानंद सोपटे, जोशुआ डिसोजा, सुभाष शिरोडकर या भाजपच्या तर बाबूश मोन्सेरात या काँग्रेसच्या आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली। आदिवासी बांधवांची परंपरा असलेला बोहडा उत्सव अकोल्यात साजरा करण्यात आला। पावसाळ्यापूर्वी साजरा केला जाणाऱ्या उत्सवात अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। यावेळी हलगी आणि तुतारी या पारंपरिक वाद्याच्या तालावर आदिवासी बांधवांनी ठेका धरला। स्वागत आहे। बातमी आहे क्रीडा विश्वातून। कोहलीने त्याच्या नेतृत्वातील सुधारणेचे श्रेय अनुष्काला दिलंय। लग्नानंतर नेतृत्वात सुधारणा झाल्याचं कोहलीनं आयसीसीच्या कार्यक्रमात विधान केलंय। विश्वचषकापूर्वी धोनीनं बांगलादेशचा चांगलाच धुव्वा उडवलाय। बांगलादेश बरोबर रंगलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात भारतानं 359 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं। 83 चित्रपटाची स्टारकास्ट पहिल्या शूटसाठी लंडनला रवाना झाले। यावेळी रणवीर सिंगसह इतर कलाकारांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला। माझ्यावर बायोपिक ही केवळ अफवा आहे असा खुलासा माधुरी दीक्षितनं केलाय। अद्याप बायोपिकचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही असं देखील माधुरीनं स्पष्ट केलंय।